नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे। विधी व न्याय विभाग मागणी क्रमांक 1 G5 लेखाशीर्ष 6 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज, वैद्यकीय संगणक खरेदी अग्रिम, वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिम अनिवार्य दत्तमत खाली सन 2026-27 वर्षाकरता मंजूर अनुदानामधून विवरणपत्र ब मध्ये दर्शवलेल्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिम मंजूर करण्याच्या प्रयोजनासाठी सोबतच्या विवरणानुसार ब मधील रकाना क्रमांक 3 येथील नियंत्रक अधिकारी यांना रकाना 4 मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण 60,000 इतका निधी खाली अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रमाणित करण्यात शासन मंजूर देण्यात येत आहे। या निधीसोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार मुंबई वित्त नियम 1959 मधील नियम 136, 137 व 139च्या अधीन राहून वित्त विभाग शासनाने विनियोग 3/2/2012 मधील सूचना आणि वित्त नियम अटीच्या अधीन राहून अधिकारी कर्मचाऱ्यांना पात्र ठरवून वितरित करण्याची दक्षता नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी। अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवनतीचा दिनांक लक्षात घेऊन अधिकारी कर्मचारी यांच्या अग्रिम मंजुरीचे आदेश काढण्यात यावे। सदर अग्रिम अर्जदाराने त्याच कारणासाठी वापरल्याचे प्रमाणपत्राची एक प्रत संबंधित कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावी। वित्त विभाग शासनाने दिनांक 3/2/2012 मधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे। तसे मुंबई वित्तीय नियमातील फॉर्म नंबर 20 मधील करारपत्र, फॉर्म नंबर 21 मधील गहाण खात्याच्या प्रति व प्रतिपूर्ती बचतपत्राच्या बंधपत्राच्या प्रति संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घेऊन नियंत्रक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या अभिलेखाखाली जतन करण्यात याव्या। अधिकारी कर्मचारी खरेदी करणार असलेल्या संगणकाची किंमत प्रमाणित अग्रिमापेक्षा कमी असल्यास संगणकाच्या किमती इतकेच अग्रिम अर्जदारास मंजूर करण्यात यावे, तसे शासनास त्वरित कळविण्यात यावे। तसेच जर काही कारणास्तव सदर अग्रिम मंजूर करण्यात येत नसेल अथवा नाकारण्यात असेल तर तरी शासनास त्वरित करण्यात यावे, अन्यथा याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यावर राहील याची कृपया नोंद घेण्यात यावी। प्रत्येक कार्यालयाने उद्दिष्ट निहाय केलेल्या दर महिन्याचा प्रत्यक्ष खर्च महालेखापाल यांच्या लेखामध्ये दर्शवण्यात यावा। आलेल्या खर्चाची तंतोतंत जुळण्यासाठी या वेबसाईटवर दरमहा मासिक खर्च मेळाचे काम ऑनलाईन करण्यात यावे। पडताळणी केलेल्या खर्चाचे मासिक विवरणपत्र प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत विभागाच्या कार्यासन क्रमांक 5 व 24कडे रिकॉन्सिलिएशन कंप्लीशन स्लिप्ससह पाठवण्यात यावे। तरच प्रमाणित केलेल्या रकमेचा विनियोग विहित कालावधीत न झाल्यास प्रमाणित रक्कम शासनाने निर्गमित झाल्यापासून 15 दिवसाच्या आत शासनाच्या प्रस्थापित करण्यात यावी। सदर रकमेचा विनियोग झाला किंवा कसे याबाबत सविस्तर त्वरित करण्यात यावे। निर्देशलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यास कर्मचाऱ्यास परस्पर ही अग्रिम देय होणार नाही। सर्व नियंत्रक अधिकाऱ्यांनी उपलेखाशीर्षक निहाय व उद्दिष्ट निहाय मासिक खर्चाचे नियोजन करून संगणकीय अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे तरतुदीचे वाटप आहार संवितरण अधिकाऱ्यांनी करावे। तसेच अनुदानातून केला जाणारा खर्च मासिक निधी विवरणपत्रानुसार संगणकीय अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे दरमहा त्या महिन्याचा खर्च त्या महिन्यात करण्यात यावा, ते मंजूर तरतुदीच्या मर्यादित करण्यात यावा। संबंधित अधिकारी आपल्या कार्यालयातून बदलून दुसरीकडे गेलेला असल्यास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीम्स ऑथोराइज स्लिप काढण्यापूर्वी त्यासंबंधित तपशील शासनास कळविण्यात यावा। तदनंतर त्या अनुषंगाने प्रणालीवर प्राधिकृत करण्यात आलेल्या रकमेमध्ये शासनाकडून आवश्यक ते बदल करण्यात आल्यानंतर देयक तयार करण्याबाबतची पुढील कारवाई संबंधित कार्यालयाने करावी। अधिकारी कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमाबाबत त्यांच्या सेवापुस्तकात नोंद घेण्यात यावी। नोंद केलेल्या सेवापुस्तकातील पृष्ठाची छायांकित प्रत शासनास सादर करण्यात यावी। या प्रकरणी खर्च निहाय व न्याय विभाग मागणी क्रमांक लेखा शीर्ष शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज 207 संगणक खरेदीसाठी अग्रिम 01 संगणक खरेदी अग्रिम अनिवार्य कर्ज आगाऊ रक्कमा खाली खर्च टाकण्यात यावा व ते चालू सन 2026-27 वित्तीय वर्षाकरता वापरण्यात आलेल्या अनुदानातून भागवण्यात यावा। संगणक अग्रिमाची वसुली 7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज 204 इतर आगाऊ रक्कमा 7610 504 100 या जनशीर्षकाखाली करण्यात यावी। वित्त विभाग शासनाने क्रमांक विनियोग भाग 2 17 एप्रिल 2015 सोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकारी पुस्तक 1978 भाग पहिला उपविभाग 1 मधील अनुक्रमांक 13 मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम क्रमांक अन्वये प्रशासकीय विभागाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून प्रधान सचिव, विधी परामर्शक तथा प्रशासकीय विभाग प्रमुख, विधी व न्याय विभाग यांच्या मान्यतेने अध्यापन निर्गमित करण्यात येत आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।